शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आकाश आणि भूमी जयसिंगपूरला जाण्यासाठी निघालेले असतात. सर्वजण त्यांना निरोप देण्यासाठी एकत्र येतात. रागिनी मात्र त्या दोघांसोबतही बोलत नसते आणि त्यामुळे आजी तिला म्हणते की अगं रागिनी बोल त्यांच्याशी, नाही तर त्यांचा पाय निघणार नाही. आणि त्यावर रागिनी म्हणते की आई मी त्यांच्याशी नाही बोलणार, असं होईल का गं? आणि मग त्यानंतर ती पुन्हा नाटक करत आकाशला रडतच म्हणते की बाळा तू स्वतःची काळजी घे, नीट राहा. आणि मग ती आकाशला मिठी मारते. मात्र ती रागातच भूमीकडे बघत असते. त्यानंतर रागिनी आकाशची दृष्ट काढते तर भूमी तिला म्हणते आत्या तुम्ही काळजी करू नका, आकाश माझ्यासोबत सेफ आहे. आणि ते ऐकून रागिनी रागातच तिच्याकडे बघते. त्यानंतर आकाश आणि भूमी राजा काकांच्या पाया पडतात. राजा काका त्या दोघांना म्हणतात की खरं तर तुम्ही दोघेजण इतक्या पटकन जयसिंगपूरला जाण्यासाठी निघालात ना की माझ्या मनाची अजूनही तयारी झालेली नाहीये, पण मी तुम्हाला थांबवू सुद्धा शकत नाही. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित जा आणि यशस्वी होऊनच पुन्हा या. आणि त्यावर भूमी सुद्धा हो म्हणते. त्यानंतर ती राजा काकांना म्हणते की तुम्ही सुद्धा स्वतःची आणि घराची काळजी घ्या आणि सावध राहा. मात्र भूमीचं हे बोलणं ऐकून घरातील सगळ्यांनाच धक्का बसतो. रागिनी रागातच तिच्याकडे बघत असते. तर राजा काका भूमीला विचारतात की तू असं का म्हणालीस भूमी, काही प्रॉब्लेम आहे का? आणि त्यावर भूमी म्हणते की काका गेल्या काही दिवसांपासून आपल्या घरात खरंच खूप विचित्र घटना घडत आहे. कोणीतरी आपल्या घराच्या वाईटावर उठला आहे असं मला वाटत आहे. त्यामुळे मी तुम्हाला सावध राहायला सांगितलं. आणि ते ऐकून रागिनी खूपच चिडते. मात्र सगळ्यांसमोर ती काही बोलू शकत नाही. तर राजा काका भूमीला म्हणतात की हो भूमी, गेल्या काही दिवसांपासून ही गोष्ट माझ्यासुद्धा लक्षात आली आहे, पण तू काळजी करू नको, मी आपल्या घराची व्यवस्थित काळजी घेईल, सगळे सुखरूप असतील. आणि त्यावर भूमी म्हणते पण तुम्ही स्वतःची देखील काळजी घ्या. त्यावर राजा काका म्हणतात हो भूमी, आणि तू तुझ्या दोन्ही बहिणींची काळजी करू नको, त्या या घरच्या सुना आहेत, त्यांना काही होणार नाही. आणि जर चुकून काही झालं तर त्या व्यक्तीला मी सोडणार नाही, चांगलीच शिक्षा करेल. आणि ते ऐकून भूमी म्हणते की तुमचं हे बोलणं ऐकून मला खरंच खूप धीर आला. आणि मग त्यानंतर ती आजीचा, मनूचा, अथर्वचा निरोप घेते. आणि मग ते दोघेजण जयसिंगपूरला जाण्यासाठी निघतात. त्या दोघांचाही घरातून पाय निघत नसतो. मात्र त्यांच्या पुढे दुसरा कोणताही पर्याय नसल्याने ते शेवटी घरातून बाहेर पडतात. सर्वजण रडत असतात. रागिनी मात्र खूपच चिडलेली असते आणि मनाशी म्हणत असते की या भूमीला मी अनेकदा बजावलं होतं, पण तरी तिने माझं ऐकलं नाही. शेवटी ही आकाशला घेऊनच या घरातून बाहेर पडली. त्यानंतर आकाश आणि भूमी त्यांच्या बॅग्स घेऊन घरातून बाहेर येतात. आणि त्यानंतर आकाश त्या बॅग ठेवायला गाडीजवळ जातो. मात्र भूमी त्याला थांबवते. ती आकाशला म्हणते की आकाश, आता आपण आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहोत, आपल्याला शून्यातून सुरुवात करायची आहे. त्यामुळे ही गाडी वगैरे आपल्याला नको, यापुढे आपण स्वतः सगळं कमावू. आणि त्यावर आकाशही हो म्हणतो आणि बॅग्स हातात घेऊनच पुढे जाण्यासाठी निघतो. तर भूमी घराकडे बघत असते आणि मग ती मनाशी म्हणते की आकाश तू काळजी करू नको, तू गमावलेलं तुझं हे वैभव मी तुला लवकरच परत मिळवून देईल. आणि मग त्यानंतर ती आणि आकाश तेथून बाहेर पडतात. तर दुसरीकडे रागिनी खूप चिडलेली असते. ती तिच्या रूममधील सगळं सामान इकडे तिकडे फेकून देते. आणि त्याच वेळी पौर्णिमा तिथे येते. रागिनीच्या रूमची अवस्था बघून तर तिला धक्काच बसतो. ती रागिनीला शांत करण्याचा, समजवण्याचा प्रयत्न करते, पण रागिनी काही ऐकून घेत नाही. ती सगळं सामान इकडे तिकडे फेकून देत असते. आणि मग त्यामुळे पौर्णिमा म्हणते की त्या भूमिताईचं काय करायचं ना तेच मला कळत नाही. तुम्ही तिला इतक्या वेळा बजावलं होतं, मात्र तरीही शेवटी ती आकाश जिजूंना घेऊनच घरातून बाहेर पडली. आणि त्यावर रागिनी म्हणते हे सगळं आत्ता इथे बोलायची काय गरज आहे, तुला तिथे सगळ्यांसमोर बोलता आलं नाही का? त्यावर पौर्णिमा म्हणते की तिथे तुम्हालाच काही बोलता आलं नाही तर मी काय बोलणार होते, आणि माझं त्या भूमिताईने काही ऐकलं तरी असतं का? त्यावर रागिनी म्हणते की ही भूमी स्वतःला खूप शहाणी समजते. मी तिला सांगितलं होतं की तू एकटी या घरातून बाहेर पड, कारण मला असं वाटलं होतं की ती जयसिंगपूरला जात आहे असं सगळ्यांना वाटेल. मात्र ती इथेच कुठेतरी राहील आणि पुन्हा कधीच या घरात येणार नाही. मात्र हे सगळं उलटच झालं. ती आकाशला घेऊनच घराबाहेर पडली आणि तिचं म्हणणं तिने खरं केलं. आता ती आकाशला बरं करून पुन्हा माझ्या विरोधात उभं करेल.
आणि ते ऐकून पौर्णिमासुद्धा घाबरते. तर रागिनी तिला सांगते की ती भूमी जयसिंगपूरला तर काही जाणार नाही, ती इथेच कुठेतरी असेल. त्यामुळे तू तुझ्या आईला फोन कर आणि तिला सांग की जर भूमी आणि आकाश तिथे आले तर त्यांना तिथेच थांबवून ठेव. कारण जर आकाश शहर सोडून गेला तर मग त्यांना शोधणं खूप अवघड होईल. त्या दोघांनी हे शहर सोडून कुठेही जाता कामा नये. आणि त्यावर पौर्णिमा म्हणते की आई मला माफ करा, पण मी आमच्या घरी नाही जाणार. कारण मागे सुद्धा आजींनी जेव्हा भूमिताईला या घराबाहेर काढलं होतं तेव्हा ती तिच्या माहेरी गेली नव्हती, दुसरीकडेच राहिली होती. आणि त्यावर रागिनी म्हणते पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे. तिच्यासोबत आकाश आहे आणि आकाशची काळजी घेणं तितकं सोपं नाही. त्यामुळे कदाचित ती तुझ्या माहेरीच जाईल. आणि मग त्यानंतर ती पौर्णिमाला नीलांबरीला कॉल करायला सांगते. तर दुसरीकडे भूमी आणि आकाश त्यांच्या बॅग्स घेऊन चालत निघालेले असतात. आकाश भूमीसोबत खूप गप्पा मारत असतो, तिला अनेक गोष्टी सांगत असतो. मात्र भूमीचं त्याच्या बोलण्याकडे लक्ष नसतं. आकाश तिला काय झालं आहे ते विचारतो सुद्धा, पण भूमी काही सांगत नाही. आणि मग आकाश पुन्हा काही जुन्या गोष्टी बोलायला सुरुवात करतो. मात्र भूमी म्हणते की आकाश चल आपण थोडा वेळ तिथे जाऊन बसूयात. आणि भूमीचं आपल्याकडे लक्ष नाही हे बघून आकाशला खूप वाईट वाटतं. त्यानंतर ते दोघेजण तिथेच असणाऱ्या एका बाकावर जाऊन बसतात. भूमी खूप दमलेली असते, त्यामुळे आकाश रुमालाने तिचा घाम पुसतो आणि तिला थोडा वेळ आराम करायला सांगतो. तर आकाश घेत असलेली काळजी बघून भूमी खूप खुश होते आणि प्रेमाने त्याच्याकडे बघत राहते. त्यानंतर आकाश तिला म्हणतो की सायकल राणी तू खूप दमलेली वाटत आहे, आता आपण काहीतरी खाऊन घेऊयात. आणि त्यानंतर तो हसतच म्हणतो की मला सुद्धा खूप भूक लागली आहे. आणि त्यावर भूमी त्याला सांगते की आकाश पण मला तुला त्याआधी एक गोष्ट सांगायची आहे. त्यावर आकाश विचारतो कोणती गोष्ट सायकल राणी. तर भूमी म्हणते की आपण जयसिंगपूरला जात नाहीये. आणि ते ऐकून आकाशला मोठा धक्का बसतो. तो म्हणतो की सायकल राणी हे काय बोलते तू, आपण तर घरात सगळ्यांना हेच सांगितलं ना की आपण जयसिंगपूरला जात आहोत, मग आपण नक्की कुठे जाणार आहोत. आणि त्यावर काय उत्तर द्यावं ते भूमीलाही कळत नाही. आणि त्यानंतर ती आकाशला विचारते की तू मोबाईलमध्ये गेम खेळतो का. त्यावर आकाश सांगतो हो सायकल राणी, मी अथर्व दादाच्या लॅपटॉपमध्ये खूप गेम्स खेळतो. त्यावर भूमी त्याला विचारते मग गेमच्या सुरुवातीला तुला कॉईन्स भेटतात का. त्यावर आकाश सांगतो नाही सायकल राणी, एक एक लेवल पूर्ण केल्यानंतरच आपल्याला कॉईन्स मिळतात. आणि त्यावर भूमी म्हणते मग ही सुद्धा एक गेमच आहे असं तू समज. यामध्ये आपल्याला एक एक लेवल पूर्ण करायची आहे आणि स्वतःला सिद्ध करायचं आहे. आणि मग या गेमच्या फायनलला आपण जयसिंगपूरला जाणार आहोत. आणि ते ऐकून आकाशला खूप आनंद होतो. तो भूमीला म्हणतो की सायकल राणी मी ही गेम खेळायला तयार आहे. आणि या गेमची पहिली लेवल काय आहे. त्यावर सायकल राणी म्हणते की पहिली लेवल आहे आपल्यासाठी घर शोधणं. आणि मग ते ऐकून आकाश लगेच आनंदाने घर शोधायला तयार होतो. आणि त्याचा तो उत्साह बघून भूमीलाही आनंद होतो. आणि मग ते दोघेजण लगेच घर शोधायला सुरुवात करतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत रात्री आकाश आणि भूमी एके ठिकाणी जेवण करण्यासाठी जातात. आणि जेवण झाल्यानंतर भूमी त्या बाईला 500ची नोट देते आणि तिच्याकडे परत सुट्टे पैसे मागते. मात्र ती बाई म्हणजेच अक्का म्हणते की सुट्टे पैसे मी तुला देणार नाही, आता हे 500 रुपये माझे झाले. आणि ते ऐकून भूमी आणि आकाशला धक्का बसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.